संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे। निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करायचं हे प्रत्येकाने ठरवावं लागतं। महाराष्ट्र विकास आघाडी, मविया, महायुती किंवा इतर कुठले पक्ष आहेत यांपैकी कोणाला मतदान करायचं हे प्रत्येक मतदाराने ठरवायचं आहे। त्यापैकी मविया म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना, राहुल गांधी यांची काँग्रेस, या मवियाकडे ऑल इंडिया उलेमा बोर्डचे अध्यक्ष यांनी 17 मागण्यांचं निवेदन सादर केलेलं आहे। त्या 17 मागण्या कुठल्या आहेत त्या आपण पाहूयात। पहिली मागणी, ओबीसी कोट्यामधून मुस्लिम समाजाला 15% आरक्षण द्यावं। दुसरी मागणी, महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत RSS या संघटनेवर बंदी घोषित व्हावी। तिसरी मागणी, गड किल्ल्यांवर असलेल्या मशिदी आणि दर्गे यांच्यात जुना नवा भेदभाव न करता सरसकट संरक्षण देण्याचा कायदा करावा। चौथी मागणी अशी आहे, पाकिस्तानामध्ये एक कायदा आहे, ब्लास्फेमी प्रतिबंध कायदा, त्याप्रमाणेच राज्यामध्ये पैगंबर साहेबांच्या अवमानाला फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करावा। पाचवी मागणी अशी आहे की वक्फ बोर्डाच्या कोणत्याही निर्णयाला उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याला प्रतिबंध करणारा कायदा आणावा, म्हणजे वक्फ बोर्डापेक्षा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे कनिष्ठ ठरतील। सहावी मागणी, मोदी सरकारने 3 तलाक रद्द केला, कायदा आणला, तो कायदा राज्यामध्ये निरस्त करावा आणि 3 तलाक कायदा पुनर्स्थापित करावा। सातवी मागणी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा महायुतीने निर्माण केलेला आहे, त्या कायद्याला रद्द करून परत मुस्लिम युवकांना गोमांस व्यवसायाला चालना द्यावी। आठवी मागणी अशी आहे की हिंदू मुलींशी किंवा महिलेशी जो मुस्लिम युवक लग्न करेल, विवाह करेल, त्या मुस्लिम युवकाला 25 लाख रुपयाची आयुर्विमा पॉलिसी सरकारी खर्चाने द्यावी। नववी मागणी अशी आहे की लव जिहाद बद्दल जर कोणी बोलेल तर त्याला 5 वर्षांची शिक्षा करणारा कायदा, त्या कायद्याची तरतूद मवियाने करावी। 10वी मागणी अशी आहे की मुस्लिम कुटुंबांचा मोठा आकार विचारात घेऊन मुस्लिम महिलांच्या प्रत्येक प्रसूतीचा, तोही खाजगी प्रसूतीगृहाचा 100% खर्च राज्य सरकारने उचलणारी मुस्लिम माता कल्याण योजना ही मवियाच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत घोषित करावी। 11वी मागणी अशी आहे, हिंदुत्ववादी संघटनांनी मुस्लिम युवकांना अॅट्रॉसिटी कायद्यात अडकवण्याच्या वाढत्या खोट्या घटना टाळण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1989 या कायद्यामध्ये राज्यात सुधारणा करून या कायद्याच्या कक्षेतून मुस्लिम समाजाला वगळणारा नवा कायदा पारित करण्यात यावा। 12वी मागणी अशी आहे की मुस्लिम युवकांनी हिंदू, मराठा, जैन, शीख, दलित, आदिवासी महिला अथवा मुलीशी लग्न केल्यास नवविवाहित जोडप्यास आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना या धर्तीवर 5 लाख रुपयांची नवीन प्रोत्साहन योजना तात्काळ लागू करावी। 13वी मागणी अशी आहे की मुस्लिम तरुण आणि तरुणींचा देशाबाहेरील नामांकित 85 विद्यापीठातील आणि देशांतर्गत 40 विद्यापीठातील संपूर्ण वैद्यकीय शिक्षण खर्च राज्य सरकारने उचलावा। 14वी मागणी अशी आहे की राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उर्दू भाषा भवन आणि हज हाऊस साठी प्रत्येकी 50-50 कोटींची तरतूद करावी आणि शासकीय भूखंड मोफत उपलब्ध करून द्यावा। 15वी मागणी अशी आहे की मुस्लिम तरुणींना बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीतून सूट देणारा नवीन कायदा आणण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एक कॅबिनेट दर्जा असलेली मुस्लिम उलेमा समिती स्थापन करावी। 16वी मागणी अशी आहे की मुस्लिम समाज निषिद्ध मानत असलेल्या प्राण्यांच्या मुस्लिम वस्तींजवळ पाळण्यावर आणि मांस विक्रीवर कठोर निर्बंध आणणारा कायदा आणावा। आणि 17वी मागणी अशी आहे की प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम वेलफेअर बोर्ड नव्या कायद्यान्वये स्थापन करून त्यावर जिल्हाधिकारी समकक्ष पूर्ण वेळ मुस्लिम वेलफेअर अधिकारी नेमणारा कायदा आणावा। मवियाचं सरकार आल्यानंतर या सर्व मागण्या मान्य होतील असं आश्वासन मवियाने दिलेलं आहे। तर आपण विचार करायचा आहे, मतदान कोणाला करायचं आहे। धन्यवाद।